ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होतो आणि या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेचा हा मेळावा पार पडतोय आणि यासाठी मुंबईतील माजी नगरसेवक आणि या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊया। तुमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, काय नेमकं होणार आहे या मेळाव्यामध्ये? किती वाजता हा मेळावा सुरू होणार आहे? कोण कोण पोहोचलेलं आहे? श्रद्धा, आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने कंबर कसले असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण आपण पाहिलं मागील अनेक दिवसापासून जे बैठक आहे मध्ये मातोश्रीवरती व सेना भवनमध्ये सुरू आहे आणि त्यानंतर हा एक महत्त्वपूर्ण मेळावा हा बांद्रा येथील रंगशारदा हॉलमध्ये हा पार पडत आहे। या बैठकीमध्ये स्वतः उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर संजय राऊत असतील, अनिल परब असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, सर्व पक्षाचे महत्त्वपूर्ण नेते ते सर्व या बैठक या मेळाव्याला उपस्थित आहे। स्वतः उद्धव ठाकरे या मेळाव्याला भाषण करणार, त्याचबरोबर अन्य नेते देखील भाषण करताना मला पाहायला मिळणार आहे। या मेळाव्यामध्ये आपण पाहिलं तर जे महत्त्वपूर्ण पदाधिकारी असतील, त्याचबरोबर जे माजी नगरसेवक आहे त्यांना या बैठकीमध्ये उपस्थित राहायला सांगितलं। कारण येणाऱ्या पावसाळ्यानंतर जे विधानसभाच्या निवडणुका लागणार आहे आणि त्यानंतर जे महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने बैठक असणार। या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्या व माजी नगरसेवकांना आदेश दिले जाणार आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहा, लोकांपर्यंत पोहोचा, लोकांची जी कामं आहे ते पूर्ण करत त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणुकामध्ये होतील। त्याचबरोबर अनेक महत्त्वपूर्ण जे भाषण आहे, अनेक महत्त्वपूर्ण जो आदेश आहे या मेळाव्यामध्ये दिले जाणार आहे। मात्र या मेळाव्याच्या उद्धव ठाकरे यांच्याकडून जे त्यांच्या कार्यकर्त्यांना तसं माजी नगरसेवकाला आदेश दिल्यानंतर त्यांचे नगरसेवक कितपर्यंत जे लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर ह्याचा फायदा, या मेळाव्याचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत किती होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं। त्यामुळे आता या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे काय संबोधित करतात हे सुद्धा पाहावं लागेल। अपडेट्स घेत राहू। रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।